नमस्कार मित्रांनो, आज आई नाचणीचं सत्व बनवणार आहे. सर्वात आधी आई नाचणी चांगली साफ करून घेते आणि नाचणीला एक दिवस पाण्यात फुगत ठेवावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी बघा नाचणी एकदम पाण्यात चांगली फुगले आणि तिला कोंब पण आले. सत्वासाठी आपल्याला खोबरं पण लागणार आहे. आता नाचणी आणि किसलेलं खोबरं आपल्याला एकत्र ग्राइंड करायचं आहे आणि ग्राइंड केल्यावरती स्टेनरने चांगलं गाळून घ्यायचं आहे. नाचणीचं सत्व हे खूप पौष्टिक असतं, नाव ऐकून तर तुम्हाला समजलंच असेल. आणि हे लहान बाळांना पण पाजतात आणि गरमीच्या दिवसात हे शरीरासाठी चांगलं असतं. आई ब्रेकफास्टमध्ये सत्व बनवते, पण मी ते पूर्ण दिवसभर पीत असतो. आता आपलं पाणी पण पूर्ण स्ट्रेन करून झालंय. या पाण्यातच खरी सर्व टेस्ट आहे. आता आईने पाणी उकळून घेतलंय आणि या पाण्यात आपलं नॉर्मल दूध पण ऍड केलंय आणि दूध ऍड केल्यावरती आपण स्ट्रेन केलेलं नाचणीचं आणि खोबऱ्याचं पाणी पण ऍड केलंय आणि यात आपण साखर आणि मीठ पण ऍड करू शकतो. आणि शेवटला आईने यात तूप आणि वेलची पावडर पण ऍड केले आणि आता आपलं एकदम पौष्टिक सत्व रेडी आहे. मी थोडं टेस्ट करून बघतो.